Chapter 5 Straight Line Exercise 5.1. Question first. If A is point having coordinates 1, 3 and B is point and having coordinates 2 and 1 are points, find the equation of the locus of point P such that PA equal to PB. There is a distance between PA and PB both are equal. दोन्हींचं डिस्टन्स हे सारखं आहे. पॉइंट ए आणि बी ह्या दोन बिंदूंचं पी पासूनचं अंतर हे सारखं आहे. PA इक्वल टू PB हे दोन्ही डिस्टन्स अंतर हे सारखं आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस. इक्वेशन काढायचे लोकसचं. तर हा पॉईंट स्ट्रेट लाईनवर पण असू शकतो. समजा ए आणि बी पॉईंट आहे आणि ते मिड पॉईंट पी आहे असं असू शकतो, किंवा असं असू शकतो, किंवा हा पॉईंट इथे असू शकतो. तर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं आहे. इथे सुद्धा हा पॉईंट असू शकतो. तर इथे आपल्याला फक्त इक्वेशन काढायचं आहे आणि आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत पॉईंट ए आणि बीचे. ए आणि बीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 1 आणि 3. 1 काय आहे एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स निर्देशक, आणि 3 काय आहे वाय निर्देशक म्हणजे वाय कोऑर्डिनेट. तर कोणत्याही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असा जो प्लेन असतो कोऑर्डिनेट सिस्टीम असते ह्यावर जर पॉईंट लोकेट करायचा असेल आपल्याला एक्स वाय प्लेनवर, तर आपल्याला 2 पॉईंटची गरज असते. एक एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरा वाय कोऑर्डिनेट्स आपल्याला लागत असतो. आता हा एक्स ॲक्सिस आहे, इकडे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह वाय ॲक्सिस. हिअर ओ इज ओरिजिन हॅविंग 0 and 0 coordinates. 0 इज हिअर एक्स कोऑर्डिनेट अँड 0 इज हिअर वाय कोऑर्डिनेट. म्हणजे हा जो बिंदू आहे हा इथं आपण ओरिजिन धरतो. तर ह्याचे कोऑर्डिनेट्स ह्याचे निर्देशक काय आहेत 0 आणि 0. तर ए हा बिंदू कुठे आहे 1 आणि 3 म्हणजे एक्स निर्देशक आहे 1 आणि वाय निर्देशक आहे 3. मग आता एक्स ॲक्सिसवर 1 आणि वाय ॲक्सिसवर 3. तर इथे आपल्याला आपण जेव्हा आलेख काढतो ग्राफ काढतो तेव्हा आपण काय करतो की युनिट आपल्याला लिहायचं असतं. किती युनिटवर आपण समान अंतरावर आपण पुन्हा करायचे असतात. समजा ते 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 2 3 4 5 हे वाय ॲक्सिसवरती. तसं तिकडे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2, इकडे वाय ॲक्सिसवर निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2. आता हा पॉईंट आपल्याला ह्या एक्स वाय प्लेनवर लोकेट करायचा आहे. तर एक्स कोऑर्डिनेट आहे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आहे 3 म्हणजे हा पॉईंट इथे येणार 3. वाय कोऑर्डिनेट 3 म्हणजे इथे हा पॉईंट असणार आहे ए हॅविंग कोऑर्डिनेट 1 and 3. आणि आता बी कोऑर्डिनेट कुठे आहे, बीचे कोऑर्डिनेट्स आहे 2 and 1. 2 हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि 1 हा वाय कोऑर्डिनेट आहे म्हणजे इथं हा बी पॉईंट आहे. बीचे कोऑर्डिनेट आहे 2 आणि 1. आता इथे पी हा बिंदू आपण घ्यायचा आहे. कोणताही एक पी हा बिंदू आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स आणि वाय. एक्स माहित नाही वाय माहित नाही आपल्याला, पण आपण कन्सिडर केले की ह्या बिंदूचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स आणि वाय. तर इथे हा कुठेही असू शकतो, इथे असू शकतो ह्या कोऑर्डिनेट सिस्टीमवर, जेणेकरून हे दोन्ही अंतर सारखं येणार आहे. इथे जर समजा आपण पी हा घेतला आणि ह्याचे एक्स वाय जर कोऑर्डिनेट घेतले तर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स हे सारखं आहे. ह्याचं आपल्याला इक्वेशन काढायचं. ह्याला आपण काय म्हणतो लोकस. किंवा ते स्ट्रेट लाईनवर अशी जरी स्ट्रेट लाईन काढली आणि इथे मिड पॉईंट घेऊन आपण पी नाव दिलं आणि डिस्टन्स बिटवीन पी ए इक्वल टू पी असा एक पॉईंट असं सॉल्व्ह करायचं आहे. पी ए इक्वल टू पी बी हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे. लेट पी हॅविंग कोऑर्डिनेट एक्स अँड वाय एनी पॉईंट. पी इज एनी पॉईंट ऑन द एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम. एनी पॉईंट ऑन एक्स वाय प्लेन म्हणलं तरी चालतं किंवा कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. पीचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स आणि वाय. नंतर एचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 आणि 3. बीचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 1. इक्वेशन फाइंड आउट करायचे. कसं फाइंड आउट करणार आता, पी ए आणि पी बी माहिती आपल्याला. पी ए म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड ए. मग कोणतेही डिस्टन्स आपल्याला जर काढायचं असेल 2 पॉईंटमधलं तर आपण इथे डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. डिस्टन्स फॉर्म्युलाचा आपल्याला वापर करायचा आहे. बी काढायचे तर परत डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. कोऑर्डिनेट पीचे आणि बीचे घ्यायचे एक्स मायनस 2 स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 स्क्वेअर. आणि हे दोन्ही स्क्वेअरिंग बोथ साईड. इथे आपण दोन्हीकडे स्क्वेअर केलेले LHSला आणि RHSला ह्या टर्म्स आल्या. आता हे आपण सॉल्व्ह करू. इथे आपल्याला ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा एक्सपान्शन फॉर्म्युला. मग एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस वाय स्क्वेअर मायनस 6y प्लस 9 इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1. हे सॉल्व्ह करून घेऊ. इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे, इथे वाय स्क्वेअर इथे पण वाय स्क्वेअर आहे. कट होतील ह्या टर्म्स. रिमेनिंग टर्म निगेटिव्ह 2x मायनस
6y आणि 1 प्लस 9 10, निगेटिव्ह 4x, निगेटिव्ह 2y आणि 4 प्लस 1 5. तर ह्या टर्म सगळ्या आपण तिकडे नेऊ. निगेटिव्ह 2x मायनस 6y प्लस 10 मायनस, तर इथे प्लस होईल, मायनस 5 इक्वल टू 0. मग 2x मायनस 6y प्लस 2y मायनस 4y 10 मायनस 5 प्लस 5 इक्वल टू 0. मग दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. इथे आता आपण आन्सर लिहिले 2x मायनस 4y प्लस 5 इक्वल टू 0 अँड दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट P. तर हे आपण इक्वेशन काढलं. इथे आपण काय काय वापरलंय, डिस्टन्स फॉर्म्युला वापरलाय आणि इथे एक आपण पॉइंट P इज ऑन एनी रिक्वायर्ड प्लेन और लोकस म्हणू शकतो, रिक्वायर्ड लोकस. तर त्याचे कोऑर्डिनेट आपण काय घेतलेत, एक्स आणि वाय, आणि ए आणि बीचे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती, आणि हे इक्वेशन आपल्याला माहिती PA इक्वल टू PB ह्याचं आपण इथे यूज केलेलं आहे. PAचं डिस्टन्स काढण्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरला, PBचं डिस्टन्स काढण्यासाठी परत आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरला. मग दोन्हीकडे आपण स्क्वेअर केलं, स्क्वेअर दोन्हीकडे केल्यामुळे आपल्याला हे इक्वेशन मिळालं आणि हे आपण सॉल्व्ह करून हे इक्वेशन इथे आपण A मायनस बी स्क्वेअर ह्या फॉर्म्युलाचा वापर केलेला आहे आणि नंतर हे इक्वेशन आलं ना, आणि दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट P. एक्सरसाइज 5.1 क्वेश्चन 2. A having coordinates negative 5, 2 and B having coordinates 4, 1 are 2 points. Find the equation of the locus of point P which is equidistant from A and B. तर इथे 2 पॉइंट दिलेले आहेत A and B, and coordinate of A negative 5, 2, coordinate of B 4 and 1. Here negative 5 and 4 these are x coordinate and 2 and 1 these are y coordinate. तर इथे आपल्याला एक असा पॉइंट लोकेट करायचा आहे की ज्याचं डिस्टन्स हे पॉइंट A आणि B पासून हे सेम असणार आहे. समजा आता हा पॉइंट P इथे घेऊ आपण, ह्याचे कोऑर्डिनेट समजा x आणि y आहे. तर PA अँड PB these two distances are equal. डिस्टन्स PA इक्वल टू डिस्टन्स PB, आणि ह्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, इक्वेशन मिळणार. हे सॉल्व्ह करायचे, ह्याच्यावरून इक्वेशन मिळणार आहे, इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट P वेअर दिस पॉइंट P इज इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट A अँड B. हा बिंदू A आणि B ह्या बिंदूपासून समान अंतरावर आहे. हे दोन्ही अंतर कसं आहे, समान आहे, AP आणि BP, किंवा PA इक्वल टू PB, PA इक्वल टू PB. देअरफॉर डिस्टन्स PA इक्वल टू डिस्टन्स PB. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे डिस्टन्स काढण्यासाठी, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काढण्यासाठी. डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण इथे इक्वल करू आणि त्याच्यावरून इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. सोल्युशन, लेट P having coordinate x and y be any point on required locus. Therefore, from given distance between point P and A are equal, that is point P is equidistant from A and B. Therefore, PA equal to PB means distance PA equal to distance PB. मग तिथे डिस्टन्स आपण काढू, डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. तर आपण फॉर्म्युला वापरूनच डिस्टन्स काढत असतो. डिस्टन्स फॉर्म्युला कुठे वापरतो आपण, जेव्हा 2 पॉईंटमधला आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे तेव्हा आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरत असतो. इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरू. आता Pचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, x आणि y, आणि Aचे कोऑर्डिनेट, पॉईंट Aचे कोऑर्डिनेट्स आहे निगेटिव्ह 5 आणि 2. इथे त्याचा वापर करतो. मग x मायनस 5 स्क्वेअर प्लस y मायनस 2 स्क्वेअर. आता PB काढायचं आहे, मग परत इथे एक्सचे कोऑर्डिनेट, Pचे कोऑर्डिनेट घ्यायचे आणि Bचे कोऑर्डिनेट. मग x मायनस 4 स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 4 स्क्वेअर प्लस y मायनस 1 स्क्वेअर. आता इथे दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहे, दोन्हीकडे वर्गमूळ आहे. तर आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं. मग सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करायचं आपण, की दोन्हीकडे वर्ग घ्यायचा आहे, म्हणजे टेकिंग स्क्वेअर बोथ साईड. स्क्वेअर करायचं आहे. मग आता ह्याचा स्क्वेअर केला, समजा इथे आपण एक्सचा समजा स्क्वेअर रूट ऑफ एक्स आणि त्याचा स्क्वेअर केला, मग आन्सर काय येणार आहे, एक्स येणार. मग इथे स्क्वेअर रूट आता काय होणार आहे, डिलीट होतात, पण ह्याचा आपण स्क्वेअर घेतो. मग रिमेनिंग टर्म्स आर एक्स, आता इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह, एक्स प्लस 5 स्क्वेअर प्लस y मायनस 2 स्क्वेअर इक्वल टू एक्स मायनस 4 स्क्वेअर प्लस y मायनस 1
स्क्वेअर. आता हे सॉल्व करायचं. ही LHS साईड आहे, ही RHS साईड आहे. ही सॉल्व करू आणि इक्वेशन आपण काढू. तिथे x + 5 होईल. इथे फॉर्म्युला वापरायचा a + bचा एक्सपान्शन फॉर्म्युला. x² + 2ab + b² आणि a - b² हा फॉर्म्युला इथे वापरायचा y - 2 साठी. मग a² - 2ab + b². हे दोन्ही आपल्याला माहिती आहेत एक्सपान्शन फॉर्म्युले. आता इथे वापर करू. मग x² + 10x + 25 + y² - 4y + 4 = x² - 8x + 16 + y² - 2y + 1. सॉल्व करून घेऊ. आता आधी इथे टर्म बघू. LHS साईडला x² आहे, इथे RHSला x² = x. हे कट होणार. ह्या दोन टर्म कट होतील. x², इथे y² आहे, इथे y² हे कट होतील. आता रिमेनिंग टर्म घेऊन आपल्याला सॉल्व करायचं. 10x - 4y 10x - 4y 25 + 4 29 -8x - 2y आणि 16 + 7 16 + 1 17 = 17. आता या सगळ्या टर्म्स आपण LHSला घेऊ. Therefore 10x - 4y + 29 + 8x + 2y - 17 = 0. ह्या सगळ्या टर्म आपण LHSला नेलेल्या आहेत. मग साईन बदलतील फक्त. -8xचं इथं +8x झालं, -2yचं 2y आणि +17चं निगेटिव्ह साईन. हे सॉल्व करू. 10x आणि 8x 10x + 8x 18x निगेटिव्ह 4y आणि 2y म्हणजे काय येणार आहे? निगेटिव्ह 2y आणि 29 - 17 2 and 1 + 12 = 0. आता ह्या सगळ्याला 2नी डिवाइड करता येतं. तर इथे आपण 2नी भाग देऊ. 18x - 2y + 12 = 0. 9x दोन्ही इथं आपण सगळ्यालाच 2नी भाग द्यायचा आहे. मग 18 × 2 9. 18 - 2 9. 9x - y + 6 = 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट P. हे आन्सर आहे. हे इक्वेशन आपण काढलेले. -9x - y + 6 = 0. Question 3. If A having coordinates 2, 0 and B having coordinates 0 and 3 are 2 points, find the equation of the locus of point P such that AP = 2 BP. तर इथे आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे. AP = BP 2BP 2 × BP. AP is the twice of BP and AP is nothing but distance between point A and P = 2 × distance between point B and P. तर इथे आपल्याला A चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आणि B चे पण कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत. X कोऑर्डिनेट्स अँड X अँड Y कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत. तर पॉईंट P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. तर पॉईंट P चे कोऑर्डिनेट्स आपण घेणार आहोत X अँड Y आणि ते डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. डिस्टन्स फॉर्म्युल्याने आपण डिस्टन्स AP आणि डिस्टन्स BP हे काढू शकतो. डिस्टन्स यूज हिअर डिस्टन्स फॉर्म्युला. नाउ डिस्टन्स AP = √. आता A चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 2 0 आणि P चे आपण काय धरलेले आहेत? X आणि Y. मग आता इथे x - 2 स्क्वेअर + y - 0 स्क्वेअर. याप्रमाणे आपल्याला डिस्टन्स AP काढता येणार आहे. तसंच मग आता BP आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. तर B चे कोऑर्डिनेट्स आणि P चे कोऑर्डिनेट्सचा वापर करायचे. तर P चे कोऑर्डिनेट्स माहिती आहे आपल्याला X आणि Y आणि B चे कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि 3. 0 इथं X कोऑर्डिनेट आहे आणि 3 हा Y कोऑर्डिनेट आहे. तर इथे आता आपण परत डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. x - 0 स्क्वेअर + y - 3 स्क्वेअर. तर याप्रमाणे आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून इथे हा क्वेश्चन सॉल्व करू. लेट पॉइंट P having coordinate x and y be a point on required locus.
where AP equal to 2BP and coordinate of A are 2 and 0 and coordinates of B are 0 and 3. Here 2 and 0 are x coordinate. X coordinate of point A is 2 and y coordinate of point A is 0. Similarly here x coordinate of B is 0 and y coordinate of B is 3 and coordinate of point P is x and y. तर हे आपण x and y आपण हे कन्सिडर केलेले. इथं आपण x आणि y हे कोऑर्डिनेट्स पॉईंट P चे बिंदू P चे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेट्स माहित झालेत. A चे माहिती आहेत, P चे माहिती आहेत, B चे माहिती आहेत. मग आता ते डिस्टन्स फॉर्म्युला वापरू. मग डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण हा क्वेश्चन सॉल्व करू. स्क्वेअर रूट ऑफ नाउ डिस्टन्स AP इक्वल टू 2 इंटू डिस्टन्स PP. AP आता इथे आपण लिहू डिस्टन्स AP कसं काढायचं तर x मायनस 2 x कोऑर्डिनेट्स मायनस करायचं ह्याचा स्क्वेअर इथे प्लस y मायनस 0 स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू डिस्टन्स BP काढायचं आहे. परत x मायनस B चे कोऑर्डिनेट घ्यायचे x मायनस 0 स्क्वेअर प्लस y मायनस 3 स्क्वेअर. आता आपण हे सॉल्व करू. ते सॉल्व करण्यासाठी इथे स्क्वेअर रूट आहे, इथे पण स्क्वेअर रूट आहे. तर आपण ह्याला काय करू स्क्वेअर करू, दोन्ही बाजूला स्क्वेअर घेऊ, दोन्ही बाजूला वर्ग घेऊ आपण. मग त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन मिळेल आणि इथे इक्वेशन मिळेल. आपण हे सिम्प्लिफाय करून घेऊ आधी. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स वी गेट x मायनस 2 स्क्वेअर प्लस y मायनस 0 स्क्वेअर. आता इथे 2चा पण स्क्वेअर करायचा आपल्याला. मग इथे काय येणार आहे 4 आणि हे जसंच्या तसं x मायनस 0 स्क्वेअर प्लस y मायनस 3 स्क्वेअर. इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे एक्सपान्शन फॉर्म्युला a मायनस b होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युलाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. तर x मायनस 2 स्क्वेअर मीन्स x स्क्वेअर मायनस 2x 4x मायनस 4x प्लस 4 प्लस y मायनस 0 मीन्स y स्क्वेअर इक्वल टू 4 इन ब्रॅकेट x मायनस 0 स्क्वेअर मीन्स x स्क्वेअर प्लस y मायनस 3 स्क्वेअर मीन्स y स्क्वेअर मायनस 6y प्लस 3 स्क्वेअर मीन्स 9. आता 4नी ह्याला मल्टिप्लाय करू, 4नी ह्याला पूर्ण कंसाला गुणायचं आहे. 4 गुणिले x वर्ग 4x वर्ग 4x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर मायनस 4 इंटू 6 24. 4 गुणिले 6 प्लस 4 इंटू 9 36. x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस y स्क्वेअर. ही LHS साईड आहे, ही RHS साईड आहे. 4 x वर्गाला गुणलं 4x वर्ग 4y वर्ग वजा 6 चौक किंवा 4 सख 24 y 4 गुणिले 9 36. आता इथे आपण हे सॉल्व करू. ह्या सगळ्या टर्म आपण LHS ला लिहू. सगळ्या साईन बदलतील. मग त्याच्या प्लस तर मायनस होणार आहे, मायनस तर प्लस. x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस y स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर प्लस 24y मायनस 36 इक्वल टू 0. आता इथे आपण ह्या सगळ्या साईन बदलल्या. जेव्हा आपण ह्या टर्म्स LHS ला नेतो, लेफ्ट हँड साईडला नेतो किंवा लेफ्ट हँड साईड जरी राईट हँडला नेलं तरी आपल्याला साईन बदलायचे असतात. तर तिथे 4x स्क्वेअर तिथे प्लस साईन आहे, इथे काही नाही ह्याचा तिथे आपण प्लस धरतो. तिथे आपण त्याचं काय केलंय मायनस, इथे प्लस तर मायनस, मायनस तर प्लस आणि प्लस तर मायनस. आता हे सॉल्व करू आपण. आता इथे x स्क्वेअर आणि x स्क्वेअर टर्म बघू आपण. ह्या टर्म आहेत x स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर मीन्स मायनस 3x स्क्वेअर मायनस 4x आणि इकडे नाहीये, ते नाहीये, मायनस 4x नंतर 4 अँड 36 4 मायनस 36 मीन्स मायनस 32 y स्क्वेअर आणि मायनस 4y स्क्वेअर मीन्स मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. तिथे ही टर्म लिहायची राहिली आपली प्लस 24y इक्वल टू 0. आता त्यानंतर आपण काय करू x स्क्वेअर आधी नंतर y स्क्वेअर मग नंतर 4x आणि y आणि नंतर कॉन्स्टंट असं लिहून काढू आणि साईन बदलू सगळ्या. इथं मायनस 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 आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस तर प्लस करून घेऊ
आणि प्लस मायनस. इथे 3x² आहे, इथे मायनस आहे पहिल्यांदा. ठीक आहे, आपण असं आधी ही इक्वेशन लिहू. नंतर निगेटिव्ह 3y², मग मायनस 4x प्लस 24y अँड मायनस 32 इक्वल टू 0. आता चेंज ऑल साइन, प्लस तर मायनस, मायनस तर प्लस, मायनस तर प्लस. मग 3x² प्लस 3y² प्लस 4x मायनस 24y and plus 32 equal to 0. And this is the required equation of the locus. Equation of the locus. इथे हे पण आन्सर आहे आणि हे पण आपण जेव्हा साइन चेंज करतो आपण सगळ्याच साइन चेंज केला आहे, त्यामुळे हे पण आन्सर आहे. हे सिम्प्लिफाय केलं इथं आपण. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट P. क्वेश्चन 4. इफ A having coordinates 4, 1 and B having coordinates 5, 4, find the equation of locus of point P if PA² equal to 3 PB². तर इथे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट P. आणि इथे आपल्याला ए आणि बी चे काय दिलेले आहेत, कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. आणि इक्वेशन आहे PA² इक्वल टू 3 PB² अँड PA इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड A. तिथे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. डिस्टन्स फॉर्म्युला वापरून हा क्वेश्चन आपण सॉल्व करू. स्क्वेअर रूट ऑफ, तर इथे आधी पॉईंट P चे आपल्याला काहीतरी कोऑर्डिनेट्स घ्यावे लागतील. ए चे आपल्याला माहिती आहेत, आता P चे आपण कोऑर्डिनेट घेऊ एक्स आणि वाय. तिथे आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण डिस्टन्स PA काढणार आहोत. x मायनस 4 स्क्वेअर प्लस y मायनस 1 स्क्वेअर. तसंच डिस्टन्स PB काढायचे आपल्याला. डिस्टन्स PB इथे आवश्यक आहे. डिस्टन्स PB इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 5. आता बी चे कोऑर्डिनेट्स घ्यायचं आहे. एक्स मायनस बीचा एक्स कोऑर्डिनेट 5 आहे. एक्स मायनस 5 स्क्वेअर प्लस वाय मायनस बीचा वाय कोऑर्डिनेट आहे 4, वाय मायनस 4 स्क्वेअर. टेक पॉइंट P. लेट पॉइंट P having coordinate x and y be any point on given location, locus or required locus. तर हा लोकसवर पॉइंट P आहे आणि ह्याचे कोऑर्डिनेट आहे x आणि y. तर आता PA² घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे स्क्वेअर करून घ्यायचा. डिस्टन्स फॉर्म्युल्याने आपण PA काढणार आहोत आणि त्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा. मग आता स्क्वेअर रूट ऑफ PA मीन्स x मायनस 4 स्क्वेअर प्लस y मायनस 1 स्क्वेअर आणि ह्याचा परत स्क्वेअर आहे. PA² आहे, हे PA काढला आपण ह्याचा स्क्वेअर इक्वल टू 3 PB काढायचं. आता डिस्टन्स PB x मायनस 5 स्क्वेअर प्लस y मायनस 4 स्क्वेअर आणि ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर PB स्क्वेअर आहे. मग आता एकदा स्क्वेअर रूट आहे आणि एकदा स्क्वेअर आहे, म्हणजे देअरफॉर रिमेनिंग इक्वेशन x मायनस 4 स्क्वेअर प्लस y मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू 3 इन ब्रॅकेट x मायनस 5 स्क्वेअर प्लस y मायनस 4 स्क्वेअर. तर इथे हे स्क्वेअर रूट आहे आणि ह्याचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे इथे दोन्ही बीचा फॉर्म्युला वापरायचा. ए मायनस बी स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचं. ए मायनस बी स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. इथे वापरू आपण एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 प्लस y मायनस 1 स्क्वेअर. परत हाच फॉर्म्युला वापरायचा. वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 इक्वल टू 3 इन ब्रॅकेट x मायनस 5 स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 25 प्लस y मायनस 4 स्क्वेअर मीन्स y स्क्वेअर मायनस 8y प्लस 16. तिथे आपण हे सॉल्व करून घेऊ. 3ने ह्या सर्व टर्म्सला मल्टिप्लाय करायचं आहे.
3x square minus 13x plus 25 into 3 75 plus 3y square minus 24y plus 48. 3 into 16. आणि LHS side is x square minus 8x plus 16 plus y square minus 2y plus 1. इथे 16 आणि 1 आहे ते इथे ॲडिशन होईल. 16 plus 1 17. इथे 75 आणि 48 आहे. 75 plus 48 13 आणि हे 12 123. तर आपण तसंच लिहून काढू परत. x square minus 8x किंवा आधी y square लिहू. रिअरेंज करू टर्म्स. x square plus y square minus 8x minus 2y plus 17 equal to 3x square plus 3y square minus 13x minus 24y plus 123. ते ॲडिशन करून आपण इथे लिहू. आता ह्या सर्व टर्म्स आपण LHS साईडला घेऊ. x square plus y square minus 8x minus 2y plus 17. इथे सगळं साइन बदलतील. मायनस 3x square मायनस 3y square इथं मायनस का प्लस होणार आहे. 30x प्लस 24y आणि मायनस 123 इक्वल टू 0. इथे x स्क्वेअर आहे, इथे निगेटिव्ह 3x square आहे. म्हणजे इथे जर आपण वजाबाकी घेतली तर निगेटिव्ह 2x square येणार आहे. therefore the y square and negative 3y square means negative 2y square. Negative 8x and 13x plus 13x means plus 22x. Negative 2y and 24y इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, means plus 22y. 17 5 A having coordinates 2 and 4 and point B having coordinates 5 and 8. Then find the equation of the locus of point P such that PA square minus PB square equal to 13. तर इथे आपल्याला दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट, आणि त्यावरून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे. PA स्क्वेअर मायनस PB स्क्वेअर इक्वल टू 13. तर इथे आपल्याला PA काढण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे आणि PB काढण्यासाठी सुद्धा डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. PA मीन्स व्हॉट? डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड A. डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड A. मग इथे P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित हवे आणि A चे सुद्धा कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित हवे. तर A चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 4 आणि P चे कोऑर्डिनेट्स आपण x आणि y घ्यायचे आहेत. लेट x and y are coordinates of point P and point P is on the required locus. Then PA square minus PB square equal to 13. And coordinates of point A are 2 and 4. X coordinate is 2 and y coordinate is here 4. And coordinate of point B are 5 and 8. 5 is x coordinate and y coordinate is 8. And P is any point on the required locus. The distance formula आपल्याला वापरायचा आहे. Use here distance formula. Now PA means square distance between point P and A equal to square root of. Now take here coordinates of P and point A. X minus 2 square plus y minus 4 square. पण इथे हा PA स्क्वेअर आहे म्हणजे ह्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड. Therefore PA square equal to x minus 2 square plus y minus 4 square. ह्या पद्धतीने आपल्याला आता PB पण घ्यायचा आहे. डिस्टन्स PB इक्वल टू x minus 5 square root of x minus 5 square plus y minus 8 square and squaring both sides. Therefore PB square equal to x minus 5 square plus y minus 8 square. PB square equal to x minus 5 bracket square plus in bracket y minus 8 whole square. Therefore in bracket x minus 2 square plus y minus 4 square minus in bracket x minus 5 square plus y minus 8 square equal to 13.
आता ह्या इक्वेशनमध्ये आपण पी ए स्क्वेअर आणि पी बी स्क्वेअर ठेवले, यांच्यामध्ये सबट्रॅक्शन आहे, वजाबाकी आहे. तर इथे आपण हे सॉल्व्ह करून घेऊ. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. a मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. x मायनस 2 स्क्वेअर, x मायनस 2 स्क्वेअर मीन्स x स्क्वेअर मायनस 2ab. Here a is x and b is 2. Therefore 4x plus b square means 2 square equal to 4. x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4, तर इथे परत प्लस आहे आणि y मायनस 4 होल स्क्वेअर, परत हाच फॉर्म्युला इथे वापरायचा आहे a मायनस बी स्क्वेअरचा. y मायनस 4 स्क्वेअर मीन्स y स्क्वेअर मायनस 8y प्लस 4 स्क्वेअर मीन्स 16. y स्क्वेअर मायनस 8y प्लस 16 मायनस, तर परत a मायनस b चाच फॉर्म्युला वापरायचा आहे, एक्सपान्शन फॉर्म्युला. x minus 5 square means x square minus 10x plus 5 square is 25, and y minus 8 square equal to y square minus 2ab, 2 into y into 8 means 16y, and plus b square means 8 square means plus 64. x square minus 10x plus 25 plus y square minus 16y plus 64 equal to 13. आता हे आपण सॉल्व करू. इथे मायनस आहे, त्याच्यामुळे सॉल्व करताना आपल्याला हे सगळे टर्म्स जेव्हा आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतो तेव्हा त्याच्या साइन्स बदलायचे. जे प्लस आहे ते मायनस करायचे, जे मायनस आहे ते प्लस करायचे. त्याच्या आधी आपण इथे काही सॉल्व होतं का ते बघून घेऊ. ह्या ब्रॅकेटमध्ये आणि ह्या ब्रॅकेटमध्ये सॉल्व काय होतं. इथे 4 आहे, इथे 16 आहे, तर इथे ऍडिशन 4 प्लस 16 20. तसंच इथे 25 आहे आणि प्लस 64 मीन्स 89. तर याप्रमाणे आपण ते आधी सॉल्व करून घेऊ. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 4x मायनस 8y, तर आपण रिअरेंज केलेले आहेत टर्म्स. 4 प्लस 16 मीन्स 20 मायनस x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 10x मायनस 16y प्लस 5 प्लस 4 9, 2 प्लस 6 8 इक्वल टू 30. Therefore आता सगळे कंसाच्या बाहेर घेऊ आपण. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 4x मायनस 8y प्लस 20 मायनस x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर, x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर प्लस 10x प्लस निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह प्लस 16y निगेटिव्ह पॉझिटिव्ह बिकम निगेटिव्ह. आता इथे निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह 1 धरायचं आपल्याला. निगेटिव्ह 1 इंटू 89 पॉझिटिव्ह 89 मीन्स निगेटिव्ह मायनस 89 इक्वल टू 30. आता कोणत्या टर्म्स डिलीट होत आहेत, कट होत आहेत ते बघायचे. इथे एक्स स्क्वेअर, इथे मायनस एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे ह्या टर्म कट होतील. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कट होतील, डिलीट होतील. आता इथे निगेटिव्ह 4x आणि प्लस 10x आहे, म्हणजे 6x येणार आहे. आणि निगेटिव्ह 8y प्लस 16y मीन्स प्लस 8y येणार आहे. प्लस 20 अँड मायनस 89, म्हणजे 89 मधून 20 आपल्याला मायनस करायचं आहे आणि निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. निगेटिव्ह 69. निगेटिव्ह 4x प्लस 10x मीन्स 6x प्लस 8y अँड 20 मायनस 89 मीन्स मायनस 69 इक्वल टू 30. Therefore 6x plus 8y minus 69 minus 13 equal to 0. 13 ही टर्म आपण एलच्या साईडला घेतली. इथे ही पॉझिटिव्ह आहे, पण एलच्या साईडला जेव्हा आपण ती टर्म घेतो तेव्हा साईन बदलायची आहे. इथे आपण पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केलं, ऋणाचं धन केलेले. आता ह्या इथे मायनस 69 मायनस 13 त्या दोन्हीचे ऍडिशन होणार आहे. साईन निगेटिव्ह येणार आहे. 9 आणि 3 12, 9 प्लस 3 12 अँड 6 1 1 8 निगेटिव्ह 82. Now this is the required equation
ऑफ द लोकस ऑफ पॉईंट पी. पण इथे आपल्याला 6x + 8y - 82 = 0 ह्याला आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं, सोपं रूप देता येते. कारण इथे ह्या पूर्ण इक्वेशनला 2नी आपण डिवाइड करू शकतो. 6ला 2नी भाग दिल्यावर 3 येणार आहे. 6/2 3, 8/2 4 आणि 82/2 म्हणजे 41. आन्सर 3x + 4y - 41 = 0. Hence this is the equation of the locus of point P. This is required equation of the locus of point P. तर इथे आपण आन्सर लिहिलेले आहे. हे सुद्धा आन्सर आहे आणि याला आपण सिम्प्लिफाय केले, सोपं रूप देऊन हे आन्सर काढले. तर हे पण आन्सर आहे. Question 6. Point A having coordinate 1 6 and point B having coordinate 3 5. Find the equation of the locus of point P such that segment AB subtends right angle at P. Angle APB = 90 degree. तर इथे आपल्याला पॉइंट A आणि B चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि इथे अँगल APB = 90 डिग्री आहे. जर इथे आपण हा A पॉइंट घेतला, इथे हा P पॉइंट घेतला, इथे हा B पॉइंट घेतला आणि हा P पॉइंट, तर इथे हा जो अँगल आहे हा कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. आणि जर आपण हा A आणि B हे जर जोडून घेतलं तर हा कोणता ट्रायंगल होतो, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगल जेव्हा असतो तेव्हा आपण इथे आपल्याला माहिती आहे की हायपोटेनस स्क्वेअर = सम ऑफ रिमेनिंग स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर इतर 2 बाजूच्या वर्गाची बेरीज. तर हे जे पायथागोरसचं प्रमेय आहे इथे लागू पडतं. म्हणजे AB² = AP² + PB². AB इज हिअर हायपोटेनस. AB इथे काय आहे, कर्ण आहे. कर्णाचा वर्ग बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज. तर इथे हे प्रमेय लागू पडतं, हा रूल इथे लागू पडतो. तर इथे आपल्याला हे इक्वेशन मिळतं. आता व्हॉट इज AB? AB इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन A अँड B. ते AB काढण्यासाठी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यासाठी आपल्याला A चे कोऑर्डिनेट्स माहित हवे आणि B चे कोऑर्डिनेट्स माहित हवे. A चे आपल्याला माहिती आहे 1 6 आणि B चे आहे 3 आणि 5 = आता AP² आहे. तर AP साठी आपल्याला A आणि P चे कोऑर्डिनेट माहित हवे. तर इथे P चे कोऑर्डिनेट आपण X आणि Y घ्यायचे. तर इथे आपण पायथागोरस थेरम वापरून हे इक्वेशन तयार केले आणि ह्या इक्वेशनचा इथे आपल्याला उपयोग करायचा आहे, सॉल्व्ह करायचं आहे इक्वेशन. आणि जे इक्वेशन येईल त्यालाच आपण काय म्हणणार आहे, दिस इज द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट P. लेट पॉइंट P having coordinate x and y any point on the locus and measure angle APB = 90 degree. Hence triangle APB is right angle triangle. Therefore by Pythagoras theorem AP² = AP² + PB². AP² plus BP² = AB². Coordinate of A are 1 and 6 and coordinate of point B are 3 and 5. तर इथे डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपल्याला डिस्टन्स काढायचे. आधी AP काढू. डिस्टन्स AP = स्क्वेअर रूट ऑफ x - 1² प्लस y - 6². आता ह्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. डिस्टन्स AP चा स्क्वेअर मीन्स AP = x - 1² प्लस y - 6². सिमिलरली BP हाच फॉर्म्युला वापरायचा इथे आपल्याला. BP साठी आपल्याला इथे x कोऑर्डिनेट 3 घ्यावे लागेल, 3 आणि y x कोऑर्डिनेट x - 3 and y - 5 असे घ्यावे लागेल. x - 3² प्लस y - 5² आणि AB हे स्क्वेअर करतोय आपण. AB² तर इथे x मायनस, जसं x कोऑर्डिनेट पण मायनस करायचे, x कोऑर्डिनेट आपल्याला मायनस करायचे. तर 3 - 1 घेऊ आपण. 3 - 1² प्लस 5 -
6 square. Now 3 minus 1 2, 2 square. 5 minus 6 means minus 1 square equal to 4 plus 1 equal to 5. AB square equal to 5. AP square x minus 1 square plus y minus 6 square plus BP square is x minus 3 square plus y minus 5 square equal to, आता इथे आपण AB स्क्वेअर हे डायरेक्ट काढलेले, इथे 5 आलेले आपलं 4 plus 1 4 plus 1 5. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, तर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा a minus b square equal to a square minus 2ab plus b square. Now here a is x and b is 1. x square minus 2x 1 square is 1 plus y square minus 12y plus 36 6 square 36 x square minus 6x plus 9 3 square 9 plus y square minus 10y plus 25 equal to 5. तर हे सॉल्व करू आपण. आता कोणत्या टर्म्स कट होतात डिलीट होतात ते बघायचे. एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर इथे ॲडिशन होईल, एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि इथे वाय स्क्वेअर दोन्हीकडे प्लस साइन आहे, मग इथे ॲडिशन करू शकतो प्लस 2y स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर. तर इथे मायनस 2x आहे आणि इकडे मायनस 6x आहे, मायनस 2x आणि मायनस 6x मीन्स मायनस 8x. इथे निगेटिव्ह 12y मायनस 12y आणि इथे मायनस 10y मायनस 12y मायनस 10y दोन्ही मायनस मायनस आहे, मायनस साइन राहील, ॲडिशन करायचे 22y मायनस 22y आणि इथे 1 आहे, इथे 36 आहे, इथे 9 आहे आणि इथे 25 आहे. 1 प्लस 36 37, 9 प्लस 25 मीन्स 34, 7 प्लस 4 11, 6 plus 6 and 1 7 71 plus 71 आणि हे 5 इकडे आपण मायनस करू, हे 5 आपण इकडे ह्या एलच्या साईडला घेतले, हे प्लस आहेत म्हणून इथे आपण मायनस घेतले. 71 minus 5 means 70 minus 4, 70 minus 4 66. Therefore 2x square plus 2y square minus 8x minus 22y and plus 66 equal to 0. 71 minus 5 66. आता इथे सगळे ह्या इव्हन नंबर्स आहेत, त्याच्यामुळे इथे आपण 2 ने डिवाइड करू शकतो. ह्याला सिम्प्लिफाय करू आपण, ह्याला सोपं रूप देऊ ह्या इक्वेशनला. मग x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 4x मायनस 11y plus 33 equal to 0. And this is the required equation of the locus of point P. This is the required equation of the locus. आता इथे हे पण इक्वेशन आहे आणि हे पण इक्वेशन आहे, फक्त आपण इथे काय केले सिम्प्लिफाय केले, त्याला थोडं सोपं रूप दिले. दोन्ही आन्सर बरोबर आहेत, हे पण आन्सर बरोबर आहे आणि हे पण आन्सर बरोबर आहे. दिस इज ऑल्सो रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लोकस किंवा दिस इज ऑल्सो रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लोकस. याला आपण सिम्प्लिफाय करून लिहिलेले. Question 7. If the origin is shifted to the point O-23, the axis remaining parallel to the original axis, find the new coordinates of the points A. Point A having coordinate 1, 3, B. Point B having coordinates 2 and 5. तर इथे coordinate system वर A हा पॉइंट आहे आणि ओरिजिन इथे O आहे, 0 0 त्याचे coordinates आहेत आणि पॉइंट A चे coordinates आहेत 1 and 3, where 1 is here x coordinate and y is here 3 is here y coordinate. आणि जेव्हा ओरिजिन हे शिफ्ट होते 2 आणि 3 ह्या पॉइंटवर, तेव्हा पॉइंट ए चे आपल्याला काय काढायचे, न्यू कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. जे ओरिजिनल आहेत ते चेंज होणार आहेत, कारण इथे ओरिजिन हे शिफ्ट झाले असल्यामुळे इथे पॉइंट ए चे सुद्धा कोऑर्डिनेट हे चेंज होणार आहे. तर ते जे न्यू कोऑर्डिनेट्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता समजा ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, इथे एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. 1 2 3 4 5 6 7 याप्रमाणे आपण इथे
नंबर घेऊ 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता ह्या साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. एक्स ॲक्सिसवरचे निगेटिव्ह नंबर्स आहेत. तसंच इकडे निगेटिव्ह नंबर समान अंतरावर आपण खुण्या केल्या आहेत. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 याप्रमाणे. इथे ओरिजिन O आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 and 0 आणि पॉईंट A जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 and 3. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 3 आहे. म्हणजे तो पॉईंट इथे आहे. इथे हा पॉईंट आहे A हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स 1 and 3. 1 and 3. आता इथे ओरिजिन फक्त शिफ्ट झालेले आहे. 2 आणि 3 वर ओरिजिन आहे. म्हणजे ह्या ओरिजिनचा हा जो न्यू ओरिजिन आहे त्याचे एक्स कोऑर्डिनेट्स आहे 2 आणि वाय कोऑर्डिनेट आहे 3. तर इथे आपण न्यू कोऑर्डिनेट सिस्टीम काढू. हॅव्हिंग ओरिजिन 2 and 3. 2 एक्स कोऑर्डिनेट 2 म्हणजे हा इथे 2 आणि इथे 3 म्हणजे हा ओरिजिन इथे आहे. न्यू ओरिजिन O डॅश हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स 2 and 3. आता ह्याच्यावर जर आपण ह्याप्रमाणे 1 2 3 4 घेतलं तर इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्याप्रमाणे इकडे एक्स ॲक्सिसवर असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 न्यू ओरिजिनचे. तसं तिथे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि इकडे -1 -2 3 -3 -4 -5 याप्रमाणे आपण इथे हा ग्राफ काढू शकतो. -1 -2 -3 -4 5. आता इथे पॉईंट हा A हा इथे आहे पण ह्या न्यू जो ओरिजिन आहे त्याच्या नुसार विथ रिस्पेक्ट टू न्यू ओरिजिन पॉईंट A चे आपल्याला न्यू कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. तर ही जर आपण कोऑर्डिनेट सिस्टीम बघितली ह्याचा ओरिजिन O आहे त्याचे कोऑर्डिनेट्स 2 आणि 3 आहे. तर हा A पॉईंट हा कुठे येणार आहे -1 हा त्याचा एक्स ॲक्सिस असणार आहे एक्स कोऑर्डिनेट असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे तर 0 असणार आहे. कारण इथे हा एक्स ॲक्सिसवर आहे त्यामुळे इथे वाय कोऑर्डिनेट हा 0 येईल आणि एक्स कोऑर्डिनेट मात्र -1 येईल. म्हणजे न्यू कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत A चे. आता A चे न्यू कोऑर्डिनेट्स येणार आहेत -1 and 0. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे की न्यू कोऑर्डिनेट्स जर पॉईंटचे काढायचे असतील आणि त्याचे पूर्वीचे कोऑर्डिनेट्स जर एक्स आणि वाय असतील तर न्यू कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत एक्स इक्वल टू व्हॉट एक्स डॅश प्लस एच एक्स डॅश प्लस एच वेअर एच इज हिअर एक्स कोऑर्डिनेट ऑफ न्यू ओरिजिन आणि y इक्वल टू y डॅश प्लस के वेअर के इज हिअर y कोऑर्डिनेट ऑफ न्यू ओरिजिन. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला इथे वापरायचा एक्स इक्वल टू एक्स डॅश प्लस एच अँड वाय इक्वल टू वाय डॅश प्लस के. इथे एक्स डॅश एच आणि के आहे आपल्याला दिलेले गिव्हन. ओरिजिन जो शिफ्ट झालाय त्याचे कोऑर्डिनेट्स आहे 2 and 3 इक्वल टू एच अँड के. therefore h equal to 2 and k equal to 3. आणि हा जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x and y आणि ते आहेत 1 and 3. फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे हा x equal to x dash plus h. therefore x dash equal to x minus h. मध्ये x किती आहे 1 आणि h किती आहे 2 means -1. y dash equal to y minus k. y आहे 3 आणि k आहे 3 minus 3 equal to 0. now x dash and y dash, these are new coordinates of point A and equal to -1 and 0. Therefore new coordinates of point A
that is -1 and 0. Answer. Therefore, new coordinates of point A are 1 minus 2 and 3 minus 3, that is -1 and 0. तर इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. x इक्वल टू x डॅश प्लस h, x इक्वल टू x डॅश प्लस h and y इक्वल टू y डॅश plus k, where x dash and y dash are new coordinates of point and h and k are nothing but new coordinates of origin when origin is shifted. आता आपल्याला b सॉल्व करायचे. Point B having coordinates 2 and 5, that is here x equal to 2 and y equal to 5, and origin is shifted to 2 and 3, means h equal to 2 and k equal to 3. Now use formula x equal to x dash plus h and y equal to y dash plus k. Therefore x dash equal to x minus h and y dash equal to y minus k. आता इथे आपण व्हॅल्यू पुट करू. x आणि y ची व्हॅल्यू माहिती आहे, h आणि k ची व्हॅल्यू माहिती आहे. Therefore x dash equal to 2 minus 2 equal to 0. y dash means y minus k. Here y is 5 and k is 3, means 2. 5 minus 2 5 minus 3 2. Therefore new coordinates are 0 and 2. Point B चे न्यू कोऑर्डिनेट्स काय आहेत? 0 and 2. Answer. New coordinates of point B are 2 minus 2 and 5 minus 3, that is 0 and 2. आता ह्या ग्राफ वरून आपण चेक करू शकतो की बिंदू बी चे हे कोऑर्डिनेट्स न्यू कोऑर्डिनेट्स आहे 0 आणि 2 आहेत का ते आपण चेक करू. आता आपण आधी हा XY कोऑर्डिनेट सिस्टीम घेऊ आणि ह्याच्यावर हा पॉईंट बी आपण लोकेट करू. 2 आणि 5, x कोऑर्डिनेट 2 आणि y कोऑर्डिनेट इथे 5 आहे. आता हा आपल्याला ही कोऑर्डिनेट सिस्टीम घ्यायची 2 and 5. 2 and 5 means 2 and 2 x axis is 2 and y axis is 5, means point is here. Point B. तर इथे हा पॉइंट आहे B. B having coordinates 2 and 5. X coordinate 2, इथे 2 आहे 2 and y coordinate 5. आता ही कोऑर्डिनेट सिस्टीम बघा, जेव्हा ओरिजिन हे शिफ्ट झालेले आहे आणि त्यावेळेस आता आपण हा पॉईंट कुठे बघायचा आहे. तर ह्या पॉईंटचा एक्स ॲक्सिस बघा, हा इथे ओरिजिन इथे एक्स कोऑर्डिनेट इथे जर घेतला ह्या पॉईंट बीचा तर तो 0च येणार आहे, कारण इथे 0 आहे आणि इथे 1 2 आहे. असं इथे हा कोऑर्डिनेट आहे 0 आणि वाय ॲक्सिसवर जर बघितलं तर इथे 2 आहे, म्हणजे न्यू कोऑर्डिनेट काय असणार आहे 0 and 2. हे बी चे कोऑर्डिनेट्स आहे आणि तेच आपण इथे आन्सर काढले. ग्राफ करून पण तेच आन्सर आलेले आणि फॉर्म्युला वापरून सुद्धा तेच आन्सर येतं. तरी ते आपल्याला ग्राफ काढायची काही गरज नाहीये. आपल्याला फक्त फॉर्म्युला हा वापरायचा x इक्वल टू x डॅश प्लस h and y इक्वल टू y डॅश प्लस k, वेअर x डॅश and y डॅश आर न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट अँड x and y आर म्हणजे जे ओरिजिनल कोऑर्डिनेट्स आहेत ते, आणि हे न्यू कोऑर्डिनेट्स. आणि h आणि k काय आहे, तो ओरिजिनचे हे कोऑर्डिनेट्स आहे. जेव्हा ओरिजिन ही शिफ्ट होतं तेव्हा हे त्याचे एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे. तर ग्राफ हा आपण फक्त समजून घेण्यासाठी, व्हेरीफाय करण्यासाठी काढला होता. तर ग्राफ काढायची गरज नाही, फक्त फॉर्म्युले वापरायचे. Question 8. If the origin is shifted to the point O dash having coordinates 1 and 3, the axis remaining parallel to the original axis, find the old coordinates of the points C and D, where C having coordinates 5 and 4 and D having coordinates 3 and 3. तर इथे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत ओल्ड कोऑर्डिनेट्स, हे फाइंड आउट करायचे आहेत. आणि इथे आपण फॉर्म्युला वापरायचा x इक्वल टू x डॅश प्लस h and y equal to y dash plus k, where x and y are old coordinates and x dash and y dash are new coordinates.
and h and k are here. H and k are 1 and 3. Therefore here h equal to 1 and k equal to 3. h equal to 1 and k equal to 3. तर इथे आपल्याला h आणि k च्या ह्या व्हॅल्यू घ्यायच्यात आणि इथे ओल्ड कोऑर्डिनेट्स काढायचे म्हणजे x आणि y काढायचं आहे. x डॅश आणि y डॅश आपल्याला माहिती आहे. तर पॉइंट सी चे ओल्ड कोऑर्डिनेट्स न्यू कोऑर्डिनेट्स काय आहेत 5 आणि 4. Therefore x dash is here 5 and y dash is here 4. Solution: point C having coordinate 5 and 4 and these coordinates are new coordinates. X equal to x dash plus h and y equal to y dash plus k. हा इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. Where x dash equal to 5 and y dash is 4. These two are new coordinates and find out काय करायचं आपल्याला x आणि y. Find x and y. आता h आणि k काय आहे तर ओरिजिन हा जो जेव्हा शिफ्ट होतो तेव्हा त्याचा x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. O dash is having coordinates 1 and 3. Therefore h is here 1 and k is 3. आता इथे आपण ह्या व्हॅल्यू ठेवून x आणि y ची किंमत काढू. Question 8. If the origin is shifted to the point O dash 1 3, the axis remaining parallel to the original axis, find the old coordinates of the points A, point C having coordinates 5 and 4, B, point D having coordinates 3 and 3. तिथे आपण आधी A सॉल्व करून घेऊ. पॉइंट C चे हे न्यू कोऑर्डिनेट्स आहेत 5 आणि 4 आणि ओल्ड कोऑर्डिनेट्स आपल्याला हे फाइंड आउट करायचे आहेत. फाइंड ओल्ड कोऑर्डिनेट. Use here formula x equal to x dash plus h, y equal to y dash plus k. ह्या दोन फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. तिथे आपल्याला ओल्ड कोऑर्डिनेट्स जे काढायचे ते म्हणजे x आणि y. x and y are here old coordinates. x and y are old coordinates of point C. And new coordinates of point C are new coordinates of point C are 5 and 4. 5 and 4 means x dash equal to 5 and y dash equal to 4. x dash equal to 5 and y dash equal to 4. h आणि k आता आपल्याला माहित हवं तर ते आपल्याला जेव्हा ओरिजिन शिफ्ट होतो त्याचे जे x आणि y कोऑर्डिनेट्स आहेत ते म्हणजे h आणि k. Here origin is shifted to coordinate 1 and 3. Take here h equal to 1 and k equal to 3. Therefore x equal to x dash plus h. X dash is 5. 5 plus h is 1 equal to 6. X equal to 6. Y equal to y dash plus k. Y dash is 4. Y dash is 4 and k is 3. 4 plus 3 equal to 7. Therefore all coordinates are 6 and 7. All coordinates of point C are 6 and 7. 6 and 7. Answer: all coordinates of point C are 6 and 7. आता बी आपण सॉल्व करू. डी पॉइंटचे न्यू कोऑर्डिनेट्स काय आहेत 3 आणि 3 आणि फाइंड आउट काय करायचे ओल्ड कोऑर्डिनेट्स. परत तोच फॉर्म्युला वापरायचा आपल्याला इथे. x equal to x dash plus h, y equal to y dash plus k. New coordinates of point D are 3 and 3. 3 and 3. X coordinate x dash is here 3 and y dash is here 3. Therefore x dash is 3 and y dash is also 3. And origin is shifted to 1 and 3. Therefore h equal to 1 and k equal to 3. Therefore x equal to x dash plus h. X dash is 3
and h is here 1. 3 plus 1 4. X equal to 4 and y equal to y dash plus k. Y dash is 3 and k is also 3. 3 plus 3 6. Y equal to 6. Therefore all coordinates of point D are 4 and 6. Answer. Therefore all coordinates of point D are 4 and 6. Question 9. If the coordinates of point A are 5 and 14, change to point B 8 and 3 by shift of origin. Find the coordinates of the point where the origin shifted. तर इथे पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स आहेत 5 आणि 14 आणि जेव्हा ओरिजिन हे शिफ्ट होतं तेव्हा त्याचे कोऑर्डिनेट्स होतात 8 आणि 3. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट वेअर द ओरिजिन इज शिफ्टेड. तो ओरिजिन कुठे शिफ्ट झालाय त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. म्हणजे इथे एच आणि के आपल्याला फाइंड आउट करायचे. एक्स इक्वल टू एक्स डॅश प्लस एच अँड वाय इक्वल टू वाय डॅश प्लस के. तर यामध्ये आपल्याला एक्स आणि वाय माहिती आहे, एक्स आणि वाय माहिती आहे, एक्स डॅश आणि वाय डॅश सुद्धा माहिती आहे. म्हणजे पॉइंट ए शिफ्टेड टू पॉइंट बी म्हणून त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा काय होणार आहे, कारण ओरिजिन शिफ्ट झाल्यामुळे कोऑर्डिनेट सुद्धा हे चेंज होणार आहेत. तर इथे आपल्याला ओरिजिन हे किती शिफ्ट झाले एक्स आणि वाय कोऑर्डिनेट त्याचे काढायचे. तर एक्स कोऑर्डिनेट इज हिअर एच अँड वाय कोऑर्डिनेट इज के. तर याप्रमाणे आता आपण सॉल्व्ह करू. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. एक्स आणि एक्स डॅश माहिती, एच काढायचे, वाय आणि वाय डॅश माहिती, के काढायचे. By the formula of the shift of origin, x equal to x dash plus h and y equal to y dash plus k. And here x equal to 5 and y equal to 14. X dash is 8 and y dash is 3. Therefore, h equal to x minus x dash. X is 5, x dash is 8, negative 3. H is here negative 3. And k equal to y minus y dash. Y is here 14 and y dash is 3 means 11. K is 11. Answer. Hence coordinates of the new origin are negative 3 and 11. Or origin is shifted to negative 3 and 11. Question 10. Obtain the new equations of the following loci if the origin is shifted to the point O dash having coordinate 2, 2. The direction of the axis remaining the same 3x minus y plus 2 equal to 0. तर इथे आपल्याला काय काढायचं आहे, तर इक्वेशन काढायचं आहे, न्यू इक्वेशन काढायचं आहे. हे इक्वेशन आपल्याला माहिती, हे ओल्ड इक्वेशन आहे, त्याच्यावरून आपल्याला न्यू इक्वेशन्स काढायचं आहे. आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर जेव्हा ओरिजिन हे शिफ्ट होतो तेव्हा त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला इथे एक्स आणि वाय काढायचं आहे आणि त्याच्यानंतर इक्वेशन सॉल्व्ह करून मग दिस इज द न्यू इक्वेशन ऑफ द फॉलोइंग लोकाय असं आन्सर काढायचं आहे. 3x minus y plus 2 equal to 0. Now this is the old equation where x and y are old coordinates of the point. Coordinates of point. And we know that formula of the when origin is shifted, formula for the shift of the origin are x equal to x dash plus h and y equal to y dash plus k, where x dash and y dash are new coordinates of point when origin is shifted. When origin is shifted and h and k are nothing but x coordinate and y coordinate when origin is shifted. Here O dash having coordinate 2 and 2 means h equal to here 2, that is x coordinate of the new origin, and k is nothing but y coordinate of the new origin, and it is a 2. Now put here h and k
h equal to 2 and k equal to 2. Therefore, we get two equations, x equal to x dash plus 2 and y equal to y dash plus 2. Now put value of x and y in this equation. तर इथे आपण आधी x आणि y ची काय केलेली आहे, इक्वेशन काढून घेतलेले आहे. आपल्याला h आणि k माहिती आहे आणि जे न्यू कोऑर्डिनेट्स आहेत ते आपल्याला माहित नाही, मग आपण इथे x डॅश आणि y डॅशच घ्यायचंय. आता इथे आपण x इक्वल टू x डॅश प्लस 2 घ्यायचंय आणि y इक्वल टू y डॅश प्लस 2 घ्यायचंय आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. Substituting the values of x and y in the equation. X equal to x dash plus 2 and y equal to y dash plus 2. इथे आपण इथे सबस्टिट्यूट केलेलं आहे. आता हे सॉल्व्ह करू आपण. तर 3 ने आधी आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 into x dash means 3x dash plus 3 into 2 means 6 minus y dash minus 2. इथे प्लस आहे, इथे आपण मायनस घेतलं कारण ब्रॅकेटच्या बाहेर कंसाच्या बाहेर मायनस आहे. मग मायनस प्लस बिकम मायनस, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बिकम निगेटिव्ह. प्लस 2 इक्वल टू 0. इथे निगेटिव्ह 2 आहे प्लस 2 आहे, तर हे इथे निगेटिव्ह 2 प्लस 2 इक्वल टू 0 होणार आहे. डिलीट होतील टर्म्स. देअरफॉर 3x डॅश मायनस y डॅश प्लस 6 इक्वल टू 0. इथे आपण रिअरेंज केले टर्म्स. 3x डॅश घेतले आधी आणि मग y डॅश घेतले आणि मग प्लस 6. तर दिस इज द इक्वेशन, न्यू इक्वेशन. This is the new equation of the locus. Question 10. Obtain the new equations of the following loci if the origin is shifted to the point O dash having coordinate 2, 2. The direction of the axis remaining the same, 3x minus y plus 2 equal to 0. तर इथे आपल्याला काय काढायचंय, तर इक्वेशन काढायचं आहे, न्यू इक्वेशन काढायचं आहे. हे इक्वेशन आपल्याला माहिती, हे ओल्ड इक्वेशन आहे, त्याच्यावरून आपल्याला न्यू इक्वेशन्स काढायचं आहे. आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर जेव्हा ओरिजिन शिफ्ट होतो तेव्हा त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला इथे एक्स आणि वाय काढायचं आहे आणि त्याच्यानंतर इक्वेशन सॉल्व्ह करून मग दिस इज द न्यू इक्वेशन ऑफ द फॉलोइंग लोकाय असं आन्सर काढायचं आहे. 3x minus y plus 2 equal to 0. Now this is the old equation where x and y are old coordinates of the point, and we know that formula of the when origin is shifted, formula for the shift of the origin are x equal to x dash plus h and y equal to y dash plus k, where x dash and y dash are new coordinates of point when origin is shifted. And h and k are nothing but x coordinate and y coordinate when origin is shifted. Here O dash having coordinate 2 and 2 means h equal to here 2, that is x coordinate of the new origin, and k is nothing but y coordinate of the new origin, and it is 2. Now put here h and k, h equal to 2 and k equal to 2. Therefore we get two equations, x equal to x dash plus 2 and y equal to y dash plus 2. Now put value of x and y in this equation. तर इथे आपण आधी x आणि y ची काय केलेली आहे, इक्वेशन काढून घेतलेले आहे. आपल्याला h आणि k माहिती आहे आणि जे न्यू कोऑर्डिनेट्स आहेत ते आपल्याला माहित नाही, मग आपण इथे x डॅश आणि y डॅशच घ्यायचंय. आता इथे आपण x इक्वल टू x डॅश प्लस 2 घ्यायचंय आणि y इक्वल टू y डॅश प्लस 2 घ्यायचंय आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. Substituting the values of x and y in the equation. X equal to x dash plus 2 and y equal to y dash plus 2. इथे आपण इथे सबस्टिट्यूट केलेलं आहे. आता हे सॉल्व्ह करू आपण. तर 3 ने आधी आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 into x dash means 3x dash plus 3 into 2 means 6 minus y dash minus 2. इथे प्लस आहे, इथे आपण मायनस घेतलं कारण ब्रॅकेटच्या बाहेर कंसाच्या बाहेर मायनस आहे. मग मायनस प्लस बिकम मायनस, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बिकम निगेटिव्ह. प्लस 2 इक्वल टू 0. इथे निगेटिव्ह 2 आहे प्लस 2 आहे, तर इथे निगेटिव्ह 2 प्लस 2 इक्वल टू 0 होणार आहे. डिलीट होतील टर्म्स. देअरफॉर 3x डॅश मायनस y डॅश प्लस 6 इक्वल टू 0. इथे आपण रिअरेंज केले टर्म्स.
3x डॅश घेतले आधी आणि मग y डॅश घेतले आणि मग +6. तर दिस इज द इक्वेशन, न्यू इक्वेशन. दिस इज द न्यू इक्वेशन ऑफ द लोकस. आता इथे इक्वेशन बघा, x² + y² - 3x = 7 आहे. त्यामुळे आपण व्हॅल्यू काढल्या होत्या. x ची व्हॅल्यू आहे x' + 2 अँड y = y' + 2. x = x' + h अँड y = y' + k. हा जो फॉर्म्युला आहे, हे कशाचे फॉर्म्युला आहेत? जेव्हा आपण ओरिजिन हे शिफ्ट करतो किंवा फॉर्म्युले फॉर शिफ्ट ऑफ ओरिजिन असं आपण म्हणू शकतो. दीज आर फॉर्म्युले फॉर शिफ्ट ऑफ ओरिजिन. मग हिअर x अँड y आर ओल्ड कोऑर्डिनेट्स आणि x' आणि y' आर न्यू कोऑर्डिनेट्स. इथे h आणि k ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, कारण ओरिजिन शिफ्ट कुठे झाले? 2 आणि 2 म्हणजे x कोऑर्डिनेट 2, y कोऑर्डिनेट 2 अँड हिअर h इज 2. देअरफॉर h इज 2 अँड k इज ऑल्सो 2. तिथे हा x कोऑर्डिनेट जो आहे तो म्हणजे h आणि y कोऑर्डिनेट म्हणजे k. तिथे 2 2 आपण लिहू शकतो. देअरफॉर x = x' + 2 अँड y = y' + 2. तर इथे आपण x आणि y ची व्हॅल्यू जी आहे ह्या इक्वेशन मध्ये ठेवून हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. देअरफॉर x² मीन्स x' + 2² + y² मीन्स y' + 2² - 3 × x' + 2 = 7. आणि इथे हे होल स्क्वेअर x' + 2 होल स्क्वेअर. तिथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू शकतो. a + b² = a² + 2ab + b². Use here this expansion formula where here a is x' and b is 2. a² means x' square plus 2ab means 2 × a × b. Here a is x' and b is 2. 2 × 2 4. 4x'. b² is 2² means 4. Now use here similarly this expansion formula y' + 4y' plus 4. आता इथे 3 ने मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेटला. 3 × x' - 3x'. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, साइन बदलणार आहे, मायनस होणार आहे. 3 × 2 6 = 7. आता इथे रिअरेंज करू टर्म्स आपण आणि ऍडिशन करू, डिलीट करू. काय होत असेल तर x' square + y' plus 4x' and here is 3x' means plus x' plus 4y'. Now 4 + 4 8. 4 + 4 8 and here -6 means 2. 4 + 4 8 -6 means 2. 2 + 2. आता हे 7 आपण एलच्या साईडला घेऊ म्हणजे इकडे -7 होणार आहे = 0 असं येणार आहे. आता इथे आपल्याला हे करायचं. 2 - 7 means -5. मग x' square plus y' square plus x' plus 4y' -5 = 0. Now this is the equation of the new equation of the locus. इथे आपण बघू कोणत्या टर्म्स कट होत आहेत आणि कुठे ऍडिशन होते. इथे x' y' आहे, इथे कोणती पण x' y' टर्म नाही, त्यामुळे आपण हे तसेच x' y'. 2x' आणि इथे निगेटिव्ह 2x' म्हणजे ह्या दोन टर्म कट होतील. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, ह्या कट झाल्या. आणि इथे पॉझिटिव्ह 2y' आहे, इथे निगेटिव्ह 2y' आहे, त्यामुळे ह्या दोन्ही एक मायनस आहे, एक प्लस आहे, कट होतील. मग आता 4 आणि इथे निगेटिव्ह 4. 4 - 4 0 आणि +4 = 0. 4 आहे, इथे -4 आहे, इथे -4 आहे, इथे +4 आहे, म्हणजे हे आपण 4 - 4 0 -4 + 4 0 = 0. x' y' = 0. And this is new equation of the locus. Answer: x' y' = 0. This is the new equation of the locus. The example D आहे. इक्वेशन बघा, y² - 4x - 4y + 12 = 0. Now here x = x' + 2 and y = y' + 2. Substituting these values of the x and y in this equation. Because here origin is shifted to 2 and 2. Therefore h = 2 and k = 2 and x is nothing but x' plus h and y = y' plus k, where h and k are nothing but x coordinate and y coordinates of coordinate of new origin. Therefore h is equal to 2 and y equal to also k equal to also 2. Therefore x equal to x' plus 2, y equal to y' plus 2. And x and y are old coordinates of the origin and point. X and y are old coordinates of the point and x' and y' are new coordinates of the point. तिथे आपण इक्वेशन
लिहू y dash means y square means y dash plus 2 square, y dash plus 2 square minus 4 x means x dash plus 2 minus 4 y dash plus 2 plus 12 equal to 0. आता इथे y dash plus 2 square आहे म्हणजे परत आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. a plus b square means a square plus 2ab plus b square. Y dash plus 2 square means y dash square plus 4y dash plus 4y dash plus 4y dash plus 4 minus 4 into x dash, 4x dash minus plus become minus 4 into 2 becomes 8. Minus 4 into 4y dash means 4y dash minus plus become minus 4 into 2 8 plus 12 equal to 0. आता y dash square आहे इथे तसंच लिहू आपण y dash square 4y dash आहे इथे निगेटिव्ह 4y dash हे दोन्ही टर्म्स कट होतील. नंतर इथे प्लस 4 आहे मायनस 8 आणि प्लस 12 आहे मायनस 4 मायनस 8 अँड प्लस 12 याचं आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं इथे. तर इथे प्लस 4 मायनस 8 मीन्स मायनस 4 मायनस 8 मीन्स मायनस 12 अँड प्लस 12 मीन्स 0. तिथे हे सगळे इक्वल टू 0 येणार आहे. y dash स्क्वेअर प्लस मायनस 4x डॅश इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे. y dash स्क्वेअर मायनस 4x डॅश इक्वल टू 0. Now this is the new equation of the locus. Y dash square minus 4x dash equal to 0. This is the new equation of the locus.